मिळालेल्या माहितीनुसार 12 मार्च रोजी ही घटना घडली। पमुसिंग छगनसिंग पप्पैया असं हत्या झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव आहे, तर भारती पमुसिंग पप्पैया असं आरोपी महिलेचं नाव आहे। हे दोघे जण लासूर स्टेशन येथील हनुमान मंदिराजवळ राहत होते। 13 मार्च रोजी पमुसिंग यांचा मृतदेह घरातील जिन्याखालील हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला होता। मूलबाळ होत नसल्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली होती आणि तपास सुरू केला। पोलीस तपासादरम्यान पोलिसांना संशय आला आणि त्यांनी भारती पप्पैया यांची चौकशी केली। या चौकशी दरम्यान त्यांनी पतीच्या हत्येची कबुली दिली। आपण दगडाने ठेचून पती पमुसिंग यांची हत्या केली असल्याचं त्यांनी सांगितलंय। लग्नानंतर मूल बाळ होत नसल्यामुळे या पती पत्नींमध्ये सतत वाद होत होते। याच कारणावरून 11 मार्चला रात्री त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाला। त्यानंतर पमुसिंग पलंगावर जाऊन झोपले। ते झोपेत असतानाच पत्नीने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली। पतीची हत्या झाल्याचा संशय कुणाला येऊ नये यासाठी त्यांनी पतीचा मृतदेह हौदात टाकला। आरोपी भारती पप्पैया या मनोरुग्ण आहेत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली। अटकेनंतर त्यांना गंगापूर न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली। सध्या त्यांना हर्सुल कारागृहात ठेवण्यात आलंय। या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली।